महाराष्ट्राच्या राजकारणाची 1978 पासून 80 तैशी करून टाकली. त्यांचं एक वक्तव्य आलंय, एक चित्र आलंय, काल टीव्हीवर सगळीकडे येत होतं. आता अनेक जणांनी इथे सांगितलं की कशा प्रकारे शिवसेना आहे. माझ्या इथे येताना गणेश गल्लीत एक शिवसैनिक आहेत, त्यांना कालचा प्रसंग आणि तुम्हीही पाहिलं असेल की उद्धवजी बाळासाहेबांच्या त्या स्मारकावर नमस्कार करतात. सगळ्या लोकांच्या मनात हाच विचार आला असेल की ते बाळासाहेबांकडे माफी मागतायत की बाळासाहेब सूर्याचं तेज घेऊन तुम्ही रक्ताचं पाणी करून 66 सालापासून परिश्रम करून एखाद्या सम्राटासारखी शिवसेना वाढवली, त्या शिवसेनेची मी वाट लावून टाकली म्हणून मला माफ करा, असं त्या ठिकाणी म्हणत होते ते. आणि ते समोर गेल्यावर बाळासाहेबांनी स्वर्गातून तोंड बाजूला केलं असेल. म्हणजे बाकी काही विचार करू नका. ते शिवसैनिक म्हणाले की आम्ही अजयला मतदान करणार आहोत. इथे दिसत आहेत मला, माझे मित्र आहेत, मला माफ करा. काल एक प्रसंग झाला परवा 2-3 दिवसापूर्वी. एका बाजूला शिवसेनेचे रहाटे रंगारे बदकच्या इथून चालले आहेत गणपतीच्या काळात, आणि काल तो रिपीट झाला. दुसऱ्या बाजूला यामिनीताई चालल्यात. एकेकाळी बाळासाहेबांच्या नावाचा जयघोष करत एकत्र आलेले शिवसैनिक एकमेकांकडे बघतही नव्हते. ही उद्ध्वस्त धर्मशाळा शिवसेनेची कोणी केली? उद्धवजी तुम्ही केली. तुमच्या आदराने बोलावं लागतं अशासाठी की तुम्ही एका तेजस्वी सूर्याच्या पोटी जन्म घेतलेले आहात, नाहीतर काही तुम्ही आदर ठेवला नाही. एक विश्वासघाताची परंपरा तुम्ही सुरू केली. आता कोणीतरी सांगितलं की माझं कार्याध्यक्ष पद केलं तरी चालेल, माझं सगळं पद गेली तरी चालतील. तुमचं भाषण ऐकायला साहेब बोलतात मी व्यासपीठावर होतो, भाषण ऐकायला. कळले मधुजी, तुम्ही बोला, मी ऐकायला आलो. मी अतिशय आभार मानतो बाळा की तुम्ही माझा एवढा सन्मान केलात. ओ एक काळ असा होता इथे मी ते शिवसैनिक बसल्याचे, आता उभाटाचे शिवसैनिक आहेत, माझे बंधू आहात तुम्ही, मला दिसतायत समोर. आपल्या बाळासाहेबांकडे महाराष्ट्रातले देशातले सगळे नेते येत होते. देशाच्या सर्वोच्च पदावर असलेल्या प्रतिभाताई पाटील राष्ट्रपती त्याही येऊन गेल्या. श्रद्धेय अटलजी, लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, प्रमोद महाजन, जॉर्ज फर्नांडिस, मधु दंडवते, मृणाल गोरे, ही सगळी मातब्बर मंडळी आली. प्रणव मुखर्जी बाळासाहेबांना नमस्कार करायचे, बाळासाहेबांच्या समोर यायचे. बाळा, आपल्याला आठवत असेल बाळासाहेबांचा केवढा सन्मान होता. आज सांगा हो, तुमच्या मातोश्रीवर कोण येत आहे? शरद पवार येतात. तुम्ही मुजरे झाडाला त्या ठिकाणी सिल्वर ओकडे जाता. तुमच्या मातोश्रीवर सोनियाजी येतात, नाना पाटोळे येतात. तुम्ही जाता दिल्लीमध्ये त्या ठिकाणी मुजरे झाडायला. परवा एक व्हॉट्सअपवर व्हिडिओ आलेला आहे, तुम्ही राहुल गांधींना भेटायला गेलात. काँग्रेसचे अध्यक्ष खरगे इथे बसलेले आहेत समोर, त्यांच्या बाजूला वेणुगोपाल आहेत, त्यांच्या दुसऱ्या बाजूला त्या ठिकाणी राहुल गांधी आहेत, मध्ये 4-5 लोक आहेत, आणि तुम्हाला 7वी खुर्ची दिली होती. 7वी या व्हिडिओवर दाखवत नाही, मी वेळ जाईल. कशासाठी लाचारी केली? कोणासाठी लाचारी केली? का शिवसेना फोडली? ज्यांनी 40 वर्ष आयुष्यामध्ये शाखा प्रमुखापासून विभाग प्रमुखापर्यंत, गटप्रमुखापासून सचिवापर्यंत दिलं, त्या तुमच्या सहकार्यांना तुम्ही बोके म्हणता, खोके म्हणता, लबाड म्हणता, डुक्कर म्हणता, कुत्रे म्हणता. त्या संजय राऊतचं सोडून द्या हो. आपण सकाळी उठल्यानंतर शुद्ध पाण्याने चूळ भरतो, हा नालायक माणूस वरळीच्या गटारात तोंड घालूनच बोलायला सुरुवात करतो. ते वाटेल तर बोलतो तो. तुम्हाला वाटत नाही शरद पवार साहेबांनी तुमच्या घरात साप सोडलेला आहे तुम्हाला दंश करायला? वाटत नाही? तुमच्याबद्दल फार प्रेम आहे का शरद पवार साहेबांना? काल काय म्हणाले ते परवा 2 दिवसापूर्वी? कालचं आज त्यांचं विधान आलंय. मी 2000 साली भारतीय जनता पार्टीला बाहेरून पाठिंबा दिला. तुम्हाला आठवत असेल बाळा, 3-4 दिवस तमाशा चालला होता, शिवसेना पाठिंबा देणार नाही देणार याच्यासाठी. आणि म्हणून एकतर्फी प्रफुल्ल पटेल आणि यांनी पाठिंबा देऊन टाकला.
आता 14 वर्षांनी तुम्ही सांगता तेल लावलेले पेलवानात तुम्हाला काय वाटतं तुमची बनावगिरी महाराष्ट्राला कळणार नाही? तुम्ही जाणते राजा नाही आहात. तुम्ही महाराष्ट्राच्या समाज जीवनामध्ये राजकीय खेळ खंडोबा केलात. तुम्ही काल जाहीर करता 10-15 वर्षांनी की शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीचं मला विभाजन करायचं होतं. परवा तुम्ही उद्धवजी सांगितलं जाहीरपणे सांगतात आणि ते नेहमीच बोलतात दया येते तुमची. हो मला दया येते. म्हणजे ते एक म्हणा ना, कसं बी आणा कुठं बी आणा आणि मला सीएम म्हणा. तुम्ही जाहीर केलं, तुम्ही शिवसैनिकांनो ऐका, तुम्ही जाहीर केलं की मुख्यमंत्रीपद जाहीर करा, मुख्यमंत्रीपद जाहीर करा, मुख्यमंत्रीपद जाहीर करा. 2019 साली तुम्ही मला मुख्यमंत्री केलं. आता माझं पद जाहीर करा. राहुल गांधींनी, सोनिया गांधींनी, खरगेंनी, सगळ्या काँग्रेसवाल्यांनी, शरद पवार साहेबांनी, दिलीप त्या ठिकाणी पाटलांनी, या सगळ्यांनी सांगितलं आता मी जाहीर करणार नाही. आणि पुढे ऐका, पुढे तुम्ही त्यांना सांगितलं की निदान बंद खोलीत तरी मुख्यमंत्रीपद ठरवा. बंद खोलीत काय उत्तर दिलं तुम्हाला शरद पवार साहेबांनी? ते म्हणाले 2019 साली तुम्ही अमित शहा बंद खोलीमध्ये त्या ठिकाणी बसला होतात. तुम्हाला न दिलेलं वचन तुम्ही बाहेर येऊन बोंबलत सुटलात की मला मुख्यमंत्री करणार होते, मला मुख्यमंत्री करणार होते, मला मुख्यमंत्री करणार होते, म्हणून मी तुमच्यापासून दूर झालो. आता तुम्हाला लक्षात घ्या काय बोलले शरद पवार साहेब. आता तुम्हाला जर मी बंद खोलीमध्ये चर्चा केली मुख्यमंत्री पदाची आणि दुसऱ्या कोणाचं नाव ठरवलं आणि तुम्हाला केलं नाही तर तुम्ही बाहेर येऊन बोंबलत बसाल की शरद पवारांनी मला बंद खोलीमध्ये मुख्यमंत्री पदाचं आश्वासन दिलं होतं. ते माझ्या अंगलट येऊ नये. मी एवढा त्या ठिकाणी अविवेकी नाही की तुम्हाला नंतर माझ्यावर खोटेपणाचा आरोप करायला. आहे की नाही तेल लावलेलं पहलवान? आहे की नाही? तुम्ही कोणाच्या बाजूने आहात? कोणाच्या? जे फतवे काढतात मोमेन. ही निवडणूक उद्धवची तुम्ही मुद्द्यावर नेली नाही. तुम्ही मुद्द्यावर न्यायला पाहिजे होती. विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मुद्दे असतात. जो सत्ताधारी पक्ष असतो तो सांगतो लोकांना मी शेतकऱ्यांचं हे हित केलं, कष्टकऱ्यांचं हे हित केलं, मी पर्यावरणाचं हे हित केलं, मी अर्थसंकल्प असा मांडला, मी प्रवाहाची योजना ही केली, मी रस्ते बांधणी ही केले, मी शहरं अशी बसवली. महाराष्ट्रामध्ये आज 60% शहरीकरण झालंय. पोट हातावर घेऊन माणसं शहरात आले आहेत. आम्ही हे केलं ते केलं सांगतात. आणि मग विरोधी पक्ष म्हणून तुम्ही त्या ठिकाणी माजी मुख्यमंत्री होता, तुम्ही बोलायला पाहिजे होतं हे बरोबर नाही, मी हे केलं, मी ते केलं, ते केलं. ते करत नाहीत. तुम्ही काय लोकांना सांगता? मी शिंदेला जेलमध्ये घालेन, मी यामिनीबाद जाधवना जेलमध्ये घालेन, मी सत्तारला जेलमध्ये घालेन, मी देवेंद्र फडणवीसला जेलमध्ये घालेन. ही तुमच्या तोंडी भाषा कुठे नेता? महाराष्ट्राची संस्कृती 40 वर्ष तुमच्यावर काढलं. तुमच्यापासून दूर झालेल्या महिला आमदारांना, यामिनी जाधवांना, तुमच्या नालायक त्या ठिकाणी असलेल्या संजय आणि काय काय वाटेल ते बोलले. ही संस्कृती आहे तुमची. एकदाच फक्त गोपीनाथराव मुंडेनं बाळानंदवर तुम्हाला आठवत असेल हात असा वर करून या गोप्याला प्रमोद तू समजावून सांग असं बोलले होते. 4 दिवसांनी स्वर्गीय बाळासाहेबांनी गोपीनाथराव मुंडेनं फोन केला. मी महाराष्ट्राचा सचिव होतो आणि गोपीनाथ मी रागाने बोललो. दुसरा प्रसंग सांगतो. तुम्ही अवहेलना करता. तुमचा हा ॲटिट्यूड. तुम्ही सहकार्याने तुच्छ म्हणता, तुम्ही हीन म्हणता, त्याला गाढव म्हणता, बोके म्हणता. द्रौपदी सीता यांची विटंबना करणाऱ्या त्या अंधाऱ्याला आणून ठेवल्यात तुम्ही. बाळासाहेबांनी हातात तलवार घेतल्यानंतर या म्हातारड्याच्या हातात तलवार थरथरते. त्या तुमच्या आज प्रवक्त्या झालेत. 5 नवरे द्रौपदीला अशा तऱ्हेने आमच्या देवी देवतांची विटंबना करणारी, हिंदुत्वाचं रक्त तुमच्या अंगात असणाऱ्या उद्धवजी तुम्ही त्यांना जवळ केलेत. छगन भुजबळ एकदा येत होते, लोणावळ्याला चालले होते. बाळासाहेब त्या ठिकाणी लोणावळ्यावरून येत होते आणि पोलिसांनी सांगितलं बाळासाहेबांचा ताफा चाललाय. छगन भुजबळांनी गाडी बाजूला थांबवली. बाळासाहेबांनी सांगितलं छगन भुजबळांची गाडी चालली. केवढा मोठ्या मनाचा माणूस होता होते. तळाला नाही थांबवा ताफा. ताफा थांबल्यावर पोलिसांना भुजबळांनी विचारलं का थांबलं. भुजबळ म्हणाले मिसेस भुजबळना वहिनीना जा आणि बाळासाहेबांना नमस्कार करू नये. गाडी थांबलेली लोणावळ्याच्या पुढे रस्त्यावर हायवेवर छगन भुजबळांच्या मिसेसने नमस्कार केला. बाळासाहेब म्हणाले सौभाग्यवती भव. जा. भुजबळ कसा आहे? अरे केवढ्या मोठ्या मनाचा माणूस आणि तुम्ही एवढ्या मनाचे झाले सत्तेसाठी.
मुख्यमंत्रीपद येतं, मुख्यमंत्रीपद जातं, प्रधानमंत्रीपद येतं, प्रधानमंत्रीपद जातं. कोणी अव्याहतपणे राहत नाही. आईच्या पोटातून कोणी मोठेपण घेऊन येत नाही. नेहरू गेले, मुरारजी देसाई गेले, अटलजी गेले, अनेक प्रधानमंत्री गेले, इंदिराजी गेल्या, विश्वनाथ प्रताप सिंग गेले, अनेक गेले. राहिले का? महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदावर अनेक माणसं गेली, राहिले. तुम्ही कुठे नेऊन ठेवली शिवसेना? काय फतवा काढलाय परवा मोमींनी? आम्ही धर्माच्या आधारावर निवडणूक नेऊन ठेवलेत. सब इकट्ठे हो जाओ, महिलाओं इकट्ठे हो जाओ, औरतें इकट्ठे हो जाओ. दिल्ली के जलाद को खत्म करना है. देशाचा पंतप्रधान दिल्लीचा जलाद वाटतो तुम्हाला? तुम्ही महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्यांना टरबूज म्हणता, फडतुसीच म्हणता. ही तुमची संस्कृती? बाळासाहेब पण टीका करायचे टीका, हसत खेळत टक्के. बाळासाहेब बाण मारायचे, जाऊन जखम व्हायची, पण तिथून रक्त कधी भळभळा व्हायचं नाही. जखम फक्त त्या ठिकाणी व्हायची, परिणाम साधायची. बाळासाहेबांनी कधी केलं नाही. 2 शिवसैनिक निघून गेले. बाळा आठवत असेल, पुढारी, त्यांचं नाव घेत नाही. बाळासाहेबांनी कविता लिहिली. आपलं एक मार्मिकमधून, सामनामधून सांगितलं, या चिमण्यानो परत या, घरट्यात या. का रुसलायत, का गेलात मला सोडून? या मायेने मी तुम्हाला जवळ घेतो. काढा ती सगळी वर्तमानपत्र, या चिमण्यानो परत या. आणि तुम्ही दीपक केसरकर तुमच्याकडे गेले. उद्धवजी शिवसैनिक तिथे आहेत, ऐका. कुठे नेले तुमची शिवसेना? ठेवली नाही, ठेवली नाही. दावंडीला बांधले सोनिया गांधींच्या, शरद पवार साहेबांच्या, आणि त्यांना जाऊन मुजरे करता तुम्ही, ज्या तुमच्या वडिलांनी कोणाला मुजरा केला नाही. कुठे नेऊन ठेवले शिवसेना? बाळासाहेब म्हणाले, या चिमण्यानो परत या. दीपक केसरकर तुमच्याकडे गेले, म्हणाले आता शिंद्यांबरोबर सगळे लोक चालले आहेत, तुम्ही थांबा. त्यांना थांबा, रोका. काय बोललात तुम्ही दीपक केसरकरांना? मला तुझीही गरज नाही, तू पण निघून जा. का? तुमच्या स्टेजवर तुमच्या बाजूला अंधारे दिसते, दिवाकर रावते दिसतात का? लीलाधर ढाके दिसतात का? तुमच्याबरोबर आयुष्य काढलेले शिवसेनेचे नेते दिसतात का? एका बाजूला अंधारे, दुसऱ्या बाजूला उजाळे, चाललंय सगळं. तुम्ही छळ केला 40 लोकांचा, छळ केलात. नगरविकास मंत्री होते आताचे मुख्यमंत्री, त्यांच्या फाईल सगळे आदित्य ठाकरे मागवून घ्यायचे आणि मातोश्रीकडे जायचे. सगळ्या मंत्र्यांच्या फाईल तुमचा मुलगा बघायचा. मी जाहीर जबाबदारीने बोलतोय, पदाधिकारी आहे. तुम्ही नेलात त्याला? तुम्ही हे केलं? तुम्ही 2.5 वर्षाच्या काळामध्ये तुम्ही सांगा काय केलं? अदानी 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 अदानी. मुंबईतून धंदे गुजरातला गेले. तुम्हाला आठवत असेल, कामगार भाग आहे उद्धवजी. मोदीजी 2000च्या आसपास सत्तेमध्ये आले. गिरणीतल्या या सगळ्या 62 गिरण्यांची वाट कोणी लावली? काँग्रेसने लावली. त्या काँग्रेस बरोबर तुम्ही आहात. त्या काँग्रेस बरोबर मुकुंद आयन, हिंद सायकल, या सगळ्या मुलूंपासून भांडूपपर्यंतच्या सगळ्या कंपन्या या देशोधडीला लागल्या. आज तुम्ही त्यांच्याबरोबर आहात. आणि म्हणून माझी आपल्याला कळकळीची विनंती आहे. फतवे निघतात सगळे बाहेर, आणि म्हणून आपण एक राहिलं पाहिजे. माझे हात जोडून एक विनंती आपल्याला. इथे जवळजवळ 2,000 ते 2,500 लोक जमलेत. मी थोडंसं अंदाजाने मोजत होतो, 2,000 धरा. इथे जमलेल्या प्रत्येकाला माझी कळकळीची विनंती आहे, प्रत्येकाने 100 मतं आपल्या समोर ठेवा. 100 मतं. आज 18 तारीख 5 वाजता नंतर तर उद्या 19ला संध्याकाळपर्यंत साधारणतः 10, 15 ते 20 घरं होतील. 3 वेळा जा, 4 वेळा जा, 5 वेळा जा. 2,000 गुणिले 100, 2,000 गुणिले 15, 50 मतं जरी इथल्या प्रत्येकाने ठरवलं ना की मी 50 मतं इंजिनवर निशाणी मारणारी ठरवली, तरी विजयी मिरवणूक निघायला वेळ लागणार नाही. आणि लक्षात ठेवा, आता ही निवडणूक कार्यक्रमावर गेलेली नाही, आता ही निवडणूक सिद्धांतावर गेलेली नाही, आता ही निवडणूक फतव्यावर गेलेली आहे. एका बाजूला फतवे, दुसऱ्या बाजूला भगवा. एका बाजूला त्या ठिकाणी राष्ट्रीय प्रवृत्ती, दुसऱ्या बाजूला भारत माता की जय म्हणणारी जनता. आपण ठरवायचंय, आपण भारत माता की जय जल्लोष करणाऱ्या राज ठाकरे साहेबांच्या सारख्या नेत्याच्या नेतृत्वाखाली काम करणाऱ्या आमच्या बाळा नांदगावकरचे एक निष्ठेने राहिलेत. उन्हाळे पावसाळे पाहिले, जय पराजय पाहिले, पण साथ सोडली नाही. त्यांना आपण सगळ्यांनी विजयी करू. भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्ते इथे बसल्यात, मतदार बसलेत. माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे,
विसरून जा 2 दिवस कमळ, 20 तारखेच्या संध्याकाळपर्यंत कमळ विसरून जा, ती एक व्यवस्था आहे. 20 तारखेच्या संध्याकाळपर्यंत केवळ इंजिन लक्षात ठेवा. इंजिनला मत म्हणजे त्या ठिकाणी देवेंद्रजींना मत, इंजिनला मत म्हणजे मोदीजींना मत. आपण सगळ्यांना कळकळीची विनंती आहे, भाषणातले सगळ्यांचे शब्द हे बुडबुड्यासारखे फुटू देत नको, हे मस्तकातून मनात जाऊ देत, मनातून बाहेर पडू देत. नमस्कार. धन्यवाद.